छंद जीवा पालखीत जाऊ, लागो छंद जीवा पालखीत जाऊ. शेगावीचा राणा नयन भरून पाहू, शेगावीचा राणा नयन भरून पाहू. लागो छंद जीवा, लागो छंद जीवा, लागो छंद जीवा. आपण पाहत आहात महाराष्ट्र राज्यात स्थित असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील श्री क्षेत्र नाणीस्थाम येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या वारी उत्सव सोहळ्याचे दृश्य. दिनांक 12 आणि 13 फेब्रुवारी अर्थात हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे माघवद्य सप्तमी या दिवशी विशाल उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सन 1991 पासून प्रतिवर्षी संत शिरोमणी गजानन महाराज प्रकट दिन उत्सव श्री क्षेत्र नाणीज येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठाचे पीठाधीश्वर अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे आराध्य दैवत संत श्रेष्ठ गजानन महाराज. जगद्गुरु श्रींचे लाखो भक्त दरवर्षी या सोहळ्यात सहभागी होतात आपल्या गुरूंच्या आराध्य दैवताचा उत्सव साजरा करण्यासाठी. आज 12 तारीख उत्सवाचा पहिला दिवस. स्वस्वरूप संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे देवता पूजन, अभिषेक आणि यज्ञयाग सुरू आहे. सकाळी 9 वाजता इथे संतपीठावरून सांप्रदायिक संतसंग सुरू झाला. हजारो लोक संतपीठासमोर डोंगरावर बसून नवविधा भक्तीत रममाण झालेले दिसत होते. संत संघाची सांगता झाली आणि मुख्य मंदिरातून पीठाच्या इतर मंदिरातील देवतांना वाजत गाजत मोठ्या दिमाखात निमंत्रणे निघाली. वरद चिंतामणी गणपती त्यांच्या परिवारासह व प्रभू श्रीरामचंद्र त्यांच्या पंचायतनासह वाजत गाजत भाविकांच्या ताफ्यातून जल्लोषात मुख्य मंदिरात दाखल झाले. दुपारी 12च्या सुमाराला नाथांचे माहेर परिसरात नामगजर सोहळ्यास प्रारंभ झाला. सभामंडपाच्या मधोमध आद्य देवतेची म्हणजेच परमपूज्य जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या तस्वीरीची प्रतिष्ठापना करून सभोवताली सर्व भाविक गणी गण गणात बोते या सिद्ध मंत्राचे नामस्मरण करत एका विशिष्ट तालात नाचत होते. भाविकांमध्ये आबालवृद्ध, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, स्त्री पुरुष अशा सर्व सामाजिक स्तरांमधून भाविक सहभागी झालेले दिसत होते. 1 प्रहाराचा हा नामगजर सोहळा संपन्न झाला. निरनिराळ्या राज्यातून हजारो भाविक श्री क्षेत्री आलेले दिसत होते. 24 तास महाप्रसाद 11 तारखेला सायंकाळी 4 वाजल्यापासूनच सुरू झाला होता. 24 तास म्हणजे 24 तास. कधीही जा, कोणत्याही वेळी जा, गरम गरम महाप्रसाद त्याच चवीचा भाविकांना दिला जात होता. सांजारती संपन्न झाली आणि संप्रदायाच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून विविध राज्यातील भाविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. इंद्रधनुच्या सप्तरंगी छटांप्रमाणे विविध छटांनी हे नटलेले हे कार्यक्रम जमलेल्या भाविकांना आनंद देत होते. तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन, तुझ्या पूजेसाठी मन सुगंधी चंदन. 12 तारखेचा दिवस मावळला. 13 तारखेला सकाळी 7 वाजता नाथांचे माहेरी संत शिरोमणी गजानन महाराजांना कुंजवनातील मुख्य मंदिरात घेऊन येण्यासाठी निमंत्रण घेऊन वाजत गाजत भक्तांचा ताफा निघाला. भक्तांची या भेटी गजानन आले, भक्तांची या भेटी गजानन आले.
लोकांची लगबग, सजावट, तयारी सुरू आहे. हजारो लोक या नाथांच्या माहेरी अतिशय छान तयार होऊन, नटून थटून आपल्या पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन जमा झाले आहेत. मुख्य म्हणजे यात सर्व वयोगटातील मंडळी दिसून येत आहेत. त्यांच्या वयात फरक दिसतोय, पण त्यांच्या उत्साहात मात्र फरक नाही. आपण जर पाहिलं तर यात हत्ती, घोडे, तुळसधारी महिला, कोळी नृत्य, कर्नाटकी नृत्य, भजन मंडळी, भगव्या पताका, गरबा, विविध ऐतिहासिक देखावे सारे अत्यंत खुबीने मांडण्यात आले आहेत. थोडक्यात इथे भारतीय संस्कृतीचे विविध पैलू सादर केले आहेत. संत परंपरा ते मेक इन इंडिया ते अगदी आजच्या मुंबईच्या डबेवाल्यांपर्यंत सगळे देखावे इथे प्रस्तुत करण्यात आले आहेत. पाहूयात त्याची एक झलक. नमस्कार, आपण आता आलो आहोत जगद्गुरू श्रींच्या जुन्या मठाकडे. या ठिकाणाला नाथांचे माहेर असेही म्हटले जाते. इथे संत शिरोमणी गजानन महाराज यांची मूर्ती स्थापित केली गेली आहे. या दिवसाची सुरुवात शोभायात्रेने झालेली आहे. तर आपण आता पाहतोय की बँगलोर या जिल्हा युवा समितीने एक सुंदर पथक निर्माण केलं आहे. आता मी पाहते की ही आहे आपल्या जगद्गुरू श्रींची लाडकी हत्तीण. तिचं नाव आहे नारायणी. तर आपण विचारूया या हत्तीणीबद्दल अजून काय माहिती मिळते का? हा हत्तीण सर्वांना आशीर्वाद देत होत्या, तर ते खरं आहे? हो, खरं आहे, आशीर्वाद देते. गडावर नाथांच्या माहेरी सुंदर गडावर पुन्हा आपली दरवर्षी इथं पालखी निघते, दर गुरुवार पालखी निघते. सगळ्या पालखीला दर्शन देते, प्रत्येक जणाला आशीर्वाद देते. श्री गुरुदेव. आपण आता पाहतोय की जगद्गुरू श्रींचं आगमन झालेलं आहे आणि जगद्गुरू श्री संत शिरोमणी गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. तर आता आपण पाहतोय हा जगद्गुरू श्रींचा रथ आहे. सर्व भाविकांनी अतिशय प्रेमाने आणि भक्तिभावाने हा रथ सजवलेला आहे. यामध्येच आपले जगद्गुरू माऊली बसणार आहेत आणि आपल्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मी इथे बघत आहे की महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे जमा झालेले आहेत. निमित्त आहे संत शिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकट दिन वारी उत्सव सोहळा. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांनी अतिशय सुंदररित्या जल्लोषात तयारी सुरू केलेली आहे. इथे चौकशी केल्यावर मला असं कळलेलं आहे की ही भव्य मिरवणूक 2 ते 2.5 किलोमीटर लांब आहे. चला तर मग आपण पाहूया ही मिरवणूक मागून पुढपर्यंत. हो ताळ मृदंग वाजे बाजे होसनई, ताळ मृदंग वाजे बाजे होसनई, गजाननाची पालखी येई, गजाननाची पालखी येई, गजाननाची पालखी येई. शेगावीच्या पालखीचा थाट होण्याला हत्ती घोड्यांची वाटी न बलाई, गजाननाची पालखी येई, गजाननाची पालखी येई. अलखित सद्गुरु प्रतिमा विराजे, पालखी मागे भक्तवृंद गरजे. जयकार पदे जय जय गजानन स्वामी माझे, जय जय स्वामी माझे. आसमंत पावन होई हा गजाननाची पालखी येई, गजाननाची पालखी येई,
गजाननाची पालखी येई, गजाननाची पालखी येई. सकाळचे 8 वाजले आहेत आणि ढोलपासून झांज पथकांपर्यंत सगळे एकदम सज्ज आहेत. ही शोभायात्रा किमान 1.5-2 किलोमीटर लांब असावी. परंतु वैशिष्ट्याची बाब अशी आहे की रत्नागिरी कोल्हापूर हायवे असून देखील इतकी शिस्त आहे की कुठेही काही अनुचित प्रकार नाही की ट्रॅफिक जॅम नाही. यातून या भाविकांचा कमालीचा उत्साह आणि त्यांच्या गुरूंप्रतीचा प्रेमभाव दिसून येतो. चला बोलूया यातील काही भाविकांशी. कुठून आलेला? तालुका पनवेलमधून आलो, केळवण्या गावामधून. तुम्हाला इथे यायला किती वेळ लागलेला? आम्हाला 1 रात्र लागली. तरीही तुम्ही आलात दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? एकदम खूप छान वाटतंय, खूप मन प्रसन्न वाटतं इकडे. वी आर फ्रॉम सूरत. Okay, so how much time did it take to travel to here? It took 7 to 8 hours from Surat to reach here. Okay, so we came from train, so it took 7 to 8 hours. Okay, so how are you feeling? We are very excited about the Wari. It is my first time in a Wari, and I am very thrilled to see all of these things. It is a very nice experience. Great. Yeah, so I've heard a lot about this Wari, and I've been connected through my father-in-law. And it's very less time I have been connected with this Guruji, and I'm feeling very much positive about this Wari also. So as we were so excited, and that's why we are here. जसं आपण बघितलं की इथे लांबून लोक आलेली आहेत. त्यातल्या काही लोकांचा आपण मनोगत घेऊया. मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात? आम्ही बुट्टीबोरी नागपूरहून आलो आहे. आणि तुम्हाला किती वेळ लागला इथे यायला? इथे आम्हाला 40 तास लागले इथे यायला. तरीही तुम्ही आलात. हो. कसं वाटतं तुम्हाला इथे? इथे आम्हाला शांती वाटते आणि आमच्या मिसेसचा खूप सारा प्रॉब्लेम होता. आम्ही खाली दर्शनाने आमचा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झाला. त्याच्यामुळं आम्ही इथे येत असतो नेहमी. आमची 7वी वारी आहे इथे. आपण इथे पाहताय की पोलिसांचे फौजही तैनात केलेले आहेत, परंतु पोलिसांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की इथले स्वयंसेवक अतिशय सुंदर सहकार्य करतात आणि त्यामुळे कोणत्याही शिस्तीचं उल्लंघन इथे होताना दिसत नाही आहेत. भाविक अतिशय सुंदररित्या आपला कार्यक्रम एन्जॉय करत आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या खेडेगावात इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक येणे आणि इतक्या मोठ्या जनसमुदायाचे नियोजन करून शिस्तबद्ध पद्धतीने हे सोहळे संपन्न करणे हे खरेच अतुलनीय आहे. दुसरी एक बाब इथे वाखाणण्याजोगी आहे, ती म्हणजे साक्षात जगद्गुरु श्रींचे संत गजानन महाराजांवरील प्रेम, श्रद्धा आणि भक्तिभाव. महत्वाचे म्हणजे इतके मोठे संत असूनही, धार्मिक शृंखलेमध्ये इतक्या मोठ्या पदावर विराजित असूनही आपल्या आराध्याप्रती असलेले प्रेम ते अत्यंत नम्र आणि लीनतेने साजरे करत आहेत. सर्व तयारी जातीने पाहत आहे. इतकी वाद्ये, भजने, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे आवाज आहेत, तरी देखील एक शांततेचा भास कसा होत आहे हे मात्र एक मोठा प्रश्न मला सकाळपासून भेडसावत आहे. दुपारचे 12 वाजलेत. आकाशात सूर्य मी म्हणतोय, तरी सुद्धा भाविकांचा भक्तिभाव काही माघार घेताना दिसत नाहीये. लागो छंद जीवा, लागो छंद जीवा, लागो छंद जीवा. यानंतर आपण पाहतोय की संत श्री गजानन महाराज यांची पालखी आता मुख्य मंदिरात नेण्यात आली असून या शोभायात्रेची समाप्ती झाली आहे आणि सर्व भाविक आता महाप्रसादासाठी निघाले. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि पुन्हा एकदा हे भाविक पालखी कार्यक्रमा सोहळ्यासाठी मंदिराजवळ एकत्रित झालेले आहेत. स्वस्वरूप संप्रदायाच्या परंपरेनुसार मुख्य मंदिरी एकत्रित झालेले सर्व पीठ देवता पालखीत बसून सुंदर गडावर फेरफटका मारत सर्व भाविकांना भेटायला निघाले. जमलेल्या जनसमुदायाला दर्शन देत, आशीर्वाद देत आणि त्यांवर कृपादृष्टी फिरवत मार्गक्रमणा करीत आहेत. लाखो लोक या वारी उत्सवासाठी आलेले आहेत. प्रत्यक्षात सर्वांनाच मुख्य मंदिरात दर्शन मिळणे शक्य नाही.
बहुधा देवच या पालखीच्या निमित्ताने सर्वांच्या भेटीला निघाले. हा एक वास्तवात अध्यात्मशास्त्राप्रमाणे नवविधा भक्तींपैकी एक दास्य भक्ती आणि सख्य भक्ती अर्पणाचाच प्रकार आहे. खरे तर संपूर्ण कोकणात पालखी ही अत्यंत आवडीची आणि हृदयाजवळची प्रथा. आपल्या प्रिय देवाला लाडाने पोट कौतुक करत खेळवत मानाने अख्ख्या पंचक्रोशीत मिरवण्याची ही भावना. देवही त्या निमित्ताने आपल्या लाडक्या भक्तांना भेटतो आणि भक्ताच्या घरादारावर कृपादृष्टी ठेवतो. या दरम्यान कोणी त्याचे गुणगान करतात तर काही भक्त नाचतात. अक्षरशः आनंदोत्सव सुरू असतो. आता सायंकाळचे 7 वाजले आणि ही आहे आता सांजारतीची वेळ. आरतीचे हे सात्विक नाद संपूर्ण सुंदरगडावर घुमत आहे. हा डोंगर तर आता भाविकांनी पूर्णपणे खुलून आला आहे. या चित्रावरून आपण संपूर्ण गर्दीचा अनुमान लावूच शकतो. आरती संपली. आता हे सर्वजण अत्यंत व्यवस्थित जागा पकडून बसण्याची तयारी करीत आहेत आणि ही एक पूर्वतयारी म्हणू शकतो पुढील कार्यक्रम म्हणजेच प्रवचनासाठी. पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज प्रथम प्रवचन करत आहेत. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा, म्हणून आजचा हा प्रगट दिन. आखिर प्रगट क्यों होना है? स्वामी जी बार बार कहते हैं, मैं यहाँ था, यहाँ हूँ और यहाँ रहूंगा. फिर प्रगटीकरण क्यों प्रकट होता है? प्रकट होना जैसे हम शादीशुदा जिंदगी जीते हैं, एक समाज व्यवस्था का भाग है. समाज अगर चलना चाहिए तो शादी करनी चाहिए, बच्चे होने चाहिए, प्रॉपर्टी बननी चाहिए. हमें पता है सब यही रहने वाला है, फिर भी ये करना है. ये जिंदगी जीने की एक भूमिका है, रोल. स्कूल बने हैं, बच्चे स्कूल में जाएंगे, टीचर लोग बच्चों को पढ़ाएंगे. वैसे प्रगटीकरण होना भी एक इस जीवन की नैसर्गिक भूमिका है. तो जिस प्रकार आग इस विश्व में है, फिर भी जब आपको उसको अपने जनजीवन के लिए उपयोग करना है तो उस आग का भी हमें प्रगटीकरण करना ही पड़ता है. उसी प्रकार सत्य प्रकट है, लेकिन जब जड़मुड्डों का, जब सभी प्राणियों को, जब अधर्म की स्थिति बढ़े, अज्ञान बढ़े, उन्हें दिशा देने की जरूरत है, तब यह सत्य फिर किसी महात्मा द्वारा प्रकट होता है, क्योंकि ये जीवन का चक्र है. यानंतर परमपूज्य स्वामीजींनी प्रवचनाला सुरुवात केली. संत शिरोमणी गजानन महाराज यांचा प्रगट दिन आहे आणि आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य यांची आज जयंती आहे. दोघेही फकीर, दोघेही संन्यासी, जीवनमुक्त अशा 2 सत्पुरुषांचा आज आपल्याला उत्सव साजरा करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. किती भाग्यवान आहोत आपण. आणि हे भाग्य जोपर्यंत आपण गुरूंच्या चरणाचे दास होत नाही तोपर्यंत नशिबात येणार नाही. अरूपास देशी रूप, मृतास करी अमृत, नरेंद्र म्हणे तू चिरंतर तेवनारी ज्योत. अशी माय माऊली गजानन महाराज, जगद्गुरु रामानंदाचार्य हे महान विभूती आपलं रक्षण करू शकतात. पण त्यांनी निर्माण केलेलं हे जे विश्व आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं जतन केलं पाहिजे. त्यांनी काय केलं निर्माण? पाणी. आज आपल्या देशामध्ये पाण्याची स्थिती काय आहे? आपण
पाणी एवढं उपसतोय की ते लोणारे आबा मला सांगतात की स्वामी आता आम्हाला 1000 फूट खोल जावं लागतं. त्या कुठे पाणी 2 HP पंपानं वरती उडवलं जातं. 2 HP पंप नाही उडवू शकत, ज्यादा काहीतरी सांगितलं असेल. 2 इंच पाणी वरती येईल. आज 500, 600, 1000 फूट जर पाण्याची पातळी खाली गेली असेल तर आपली पुढे भविष्यात हालत काय होईल याचा विचार आपण कधीच करत नाही. भगवंतानं दिलं त्याचं जतन करा, यासाठी आपण जागृत राहिलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे, पाणी अडवा, पाणी जिरवा केलं पाहिजे. निसर्गानं दिलंय, आहे स्वस्त, पण किंमत कळत नाही आपल्याला की जे जे देवानं दिलंय ते किती महागडं आहे. किती पैसे खर्च केले तरी सुद्धा ते येऊ शकत नाही. आपल्या घरामध्ये शिळं पाकं जर राहिलंच कधी चुकून टाकून देतो. आणि तेच गजानन महाराजांनी सांगितलं, अन्न हे पूर्ण ब्रह्म. हे अन्नाचा जो कण, एक कण आपल्याला जो मिळतो ना, हा एक दाणा तयार करण्यासाठी त्या शेतकऱ्याला किती रक्त आटवावं लागतं ते फक्त शेतकरी झाल्याशिवाय कळणार नाही. जगातले सगळे सुखी आहेत, पण तो बिचारा वणवण करतो. काही झालं तरी चालेल. मागच्या वेळेला महापूर आला, शेत वाहून गेलं, पण तो हाडाचा शेतकरी काही झालं पुढच्या वर्षी पेरणार म्हणजे पेरणारच. आणि आपल्याला ह्या अन्नाचं महत्त्व कळत ना, आपण सगळेजण उठतोय आणि शहराकडे जातोय. गावाकडे शेती करायलाच कोण शिल्लक राहत नाही आहे. का तर म्हणे गावाकडे तो पोरगा राहिला, त्याला नोकरी नाही आहे, बायको कशी द्यायची शेतकऱ्याला. पण शेतकरी नसेल तर शहर पण जगणार नाही. कारण ते शेतात पिकवतो ते बाजारात विकायला येतं, हे लक्षात घ्या. म्हणून या अन्नाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. आणि अन्नाची जी नासधूस होते ती नासधूस थांबवली पाहिजे. गजानन महाराजांनी गुष्टा पत्रावळीवरचं अन्न खाऊन आपल्याला हे शिकवलं की अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्याचा अपमान करू नका. जसं परब्रह्माचा आपण कधी अपमान करत नाही, तशा प्रकारे अन्नाचा अपमान कधीच करू नका. प्रवचन संपन्न झाले आणि पुन्हा भाविक लगबगीने मुख्य मंदिराकडे निघू लागले. या उत्सवाची सांगता आता सुरू होत आहे. कोकणातल्या प्रथेप्रमाणे सर्वप्रथम आलेल्या देवांना विधिवत गाराणे घालून त्यांचे आशीर्वचन संपादन करण्यात आले. यानंतर पुन्हा एकदा सर्व देवतांना त्याच अदबीने भाविक त्यांच्या त्यांच्या मंदिरी घेऊन जाताना दिसून आले. सर्व देव निघाले तसे सर्वांचीच निघायची लगबग सुरू झाली. सर्वजण पुन्हा एकदा स्वामीजींच्या संस्कारांचे आणि कडक शिस्तीचे पुरावे देत आपापल्या स्वगृही निघून गेले. नयन भरून